आपण दुसऱ्या भागात पाहिले की प्रेम हे एकतर्फी किंवा मनुष्यालाच मनुष्यावर होतं असतं असं नाही. निस्वार्थ प्रेम पुष्पावर, वृक्षवल्लीवरही केलं जातं. भावनांचं काय, त्या शब्दात खेळतातच. अनुज, तुला काही सांगायचं होतं, सांग ना. आणि आता पुढे तू कुणाला सांगणार नाही ना? अरे बिंदास बोल, नाही सांगणार. माझं आदितीवर प्रेम आहे. हृदयावर कोणी नकळत येऊन घाव घालावा तसं अनुजला झालं. आपण विपिनच्या तोंडून हे काय ऐकतोय? मला तर वाटतं आदिती माझ्यावर प्रेम करते. ती मला रिस्पॉन्सही देते, पण कधी व्यक्त होत नाही. आदितीचं खरंच विपिनवर प्रेम असेल का? तसं झालं तर ही कल्पना देखील त्याला असह्य होत होती. काय? हो अनुज, माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. मला आवडते ती. मला तिला हे सांगायचं आहे, पण एक अडचण आहे. कोणती? ती माझ्यावर प्रेम नाही करत. तिचा नकार पत्करावा लागला तरी मी तिला येत्या 1 जानेवारीला माझ्या मनातलं बोलून दाखवणार आहे. अनुजला काय बोलावं कळत नव्हतं. अनुज, मी तिच्यावर पहिल्यांदा एक कविता लिहिली, तुला ऐकवतो. हो ऐकव ना. विपिन खिशातून चिठ्ठी काढून कविता वाचू लागला. तू मंद वारा की झुळूक त्या वाऱ्याची नकळत माझ्या मनाला स्पर्शून जावी. तू सर पावसाची का मग हवी हवीशी वाटावी. तू गंध परिजातकाचा मला मोहून घ्यायची. हसरे टपोरे डोळे तुझे किती लाजवी. क्षणाक्षणाला भुरळ घालती मला नयनताराच्या भिजून राहती. मी विरंगुळा होतो कधी तुझा प्रियकर म्हणून तर कधी सखा. तू सांग कोणते नाव देऊ आपल्या या नात्याला. अनुज निशब्द होता. अरे सांग ना, कशी वाटली माझी कविता? जमली ना? चेहऱ्यावरचे उसने हास्य आणत अप्रतिम बस एवढंच बोलला अनुज. विपिनला त्याच्या चेहऱ्यावरचं नैराश्याचं वादळ उमटलेलं दिसतच नव्हतं. तो आपल्याच धुंदीत बोलत होता. अनुजला एवढ्यात कॉल आला. तो कॉल कंपनीच्या एका एम्प्लॉईचा होता. आईचा कॉल आहे, तिने मला घरी अर्जंट बोलवलं असं सांगून अनुज तिथून निघून गेला. उद्या 1 जानेवारी ठरल्याप्रमाणे आपण आदितीला सर्वांच्या समोर प्रपोज करायचं असं त्याच्या मनात होतं. त्या रात्री विपिन रात्रभर झोपलाच नाही. काय म्हणेल आदिती? ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल का उद्या? उद्या नाही केला तर कधीतरी? मी शेवटपर्यंत तिच्या होकाराच्या प्रतीक्षेत असेल ह्याच विचारात पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला आणि ट्रिंग ट्रिंग कंटाळ्या बसणाऱ्या अलार्मने त्याला जाग आली. रात्रभर आदितीचा विचार आणि आताही तो कॉलेजमध्ये आदितीच्याच विचारात घराच्या बाहेर पडला. मालती, निख्या, अनुज यांना विपिन आदितीला आज प्रपोज करणार असल्याचं माहिती होतं. हे सारे विपिन कधी येतो त्याचीच वाट बघत बसले होते. विपिन आपल्यावर कधी प्रेम करेल असा विचार देखील आदितीच्या मनात आला नाही. तिला तर याची पूर्वकल्पना देखील नव्हती. विपिन येण्याच्या आधीच निखिल आणि प्रीतमच्या बोलण्यावरून तिला समजलं. हे खरंय का हे जाणून घेण्यासाठी तिने रेवाला विचारलं. तिनेही खरं काय ते सांगून दिलं. झालं. विपिनच्या प्लॅनवर पाणी फिरलं. आदिती रेवाला बजावून गेली. त्याला सांग आल्यावर, तो माझा फक्त मित्र आहे आणि मित्रासारखा राहा म्हणावं. तावातावाने आदिती तिथून निघून गेली. विपिन कॉलेजमध्ये आल्यावर त्याला आदिती कुठे दिसत नव्हती ह्यावरून त्याला कल्पना झालीच. यातल्या कोणीतरी तिला सांगितलं असावं. निख्या, तू सांगितलं का आदितीला काही? ती कॉलेजमध्ये आली म्हणून तूच वाटेत असताना टेक्स्ट केला होता ना? ती गेली कुठे आता? आधी ये, मी कशाला सांगू? मग कोणी काय सांगितलं? मालती तू? मालती काही बोलायच्या आतच रेवामध्ये आली. हे बघ, माझ्यावर नको रागू. मी काही नाही केलं. तिने निख्याचं आणि प्रीतमचं बोलणं ऐकलं. यांना माहिती नव्हतं ती त्यांच्या मागे उभी आहे म्हणून. मग ती मला येऊन विचारू लागली आणि तू सांगून दिलं, हो ना? साल्यानो, तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू रे? तिला थांबवलं का नाही कोणी? अरे यार रिलॅक्स. जाईल कुठे ती? उद्या कॉलेजमध्येच येईल. डोंट वरी. चल टपरीवर चहा प्यायला. चायला? तुला चहा सुचतो? मला विस्की प्यावी वाटते. चल ना मग बारवर. ये गप्प बसा रे. काय गर एवढे? तुला काही प्रॉब्लेम होतो का? मला तर दारूची वास देखील सहन होत नाही. ए देशी, चल तिकडे जाऊन बस. म्हणे मला दारूचा वास सहन होत नाही. चला रे चला चहाच्या टपरीवर. प्रीतमनं साऱ्यांना चहा प्यायला टपरीवर नेलं. गेले 8 दिवस आदिती विपिनसोबत बोलायचं टाळत होती. 10 जानेवारीला विपिनचा वाढदिवस होता म्हणून त्याने सर्वांना एका हॉटेलमध्ये पार्टीला इन्व्हाइट केलं होतं. आदितीलाही बोलवलं. आदिती, मला माहिती तू माझ्यावर खूप रागवली आहेस ना, पण प्लीज आजचा दिवस हा राग बाजूला ठेवून पार्टीला ये. तू आली नाहीस तर मला छान वाटणार नाही. आदितीने मानेनेच होकार दर्शवला. त्याच्या शब्दाला मान देत ती आणि सर्व ग्रुप ठरल्या वेळेवर रात्री 8 वाजता हॉटेलमध्ये जाऊन पोहोचले. 8चे 10, 10चे 12 वाजले, पण विपिनचा काही यायचा पत्ता नव्हता. सर्व वाट बघून बघून कंटाळले. आम्हाला हॉटेलमध्ये बोलून कुठे गेला असावा हा म्हणून प्रीतमने 100 वेळा कॉल लावून बघितला असेल त्याला. रिंग जाऊन कोणीच कॉल नव्हतं घेत.
रात्रीचे 12 वाजले होते. अनुज आपल्या कारने सर्वांना घरी ड्रॉप करून देत होता. सुनसान रस्त्याने अनुजची एकट्याची कार धावत होती. मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावरचे खड्डे अनुजला दिसेनासे झाले. पावसामुळे रस्त्यावरचे दिवे बंद झाले होते. काहींची उघडझाप चालू होती. कारच्या फ्रंट लाईनच्या मंद प्रकाशात अनुज कार चालवत होता. आजूबाजूला किर्र अंधार आणि पावसाचा जोर तेवढा कायम होता. वेलकम बॅक एव्हरीवन. आप सुन रहे हैं 93.3 माय FM निधि के साथ. बाहर तेजी से बारिश हो रही है. आजकल बादल अपना रुख बदल रहे हैं. इस साल समय से पहले मुंबई में बारिश शुरू हो रही है और इस बरसात का स्वागत करेंगे हम एक प्यार भरे गाने से. तो चलिए सुनते हैं सुनिधि चौहान की आवाज में बहता है मन कहीं कहा जानते नहीं. मालती ओरडली कारण तिचं हे फेवरेट सॉन्ग होतं. अनुज व्हॉल्यूम वाढायला गेला एवढ्यात रेडिओ खरखरायला लागला. मागच्या सीटपर्यंत आवाज पोहोचत नव्हता. कदाचित पावसामुळे असेल. का रे आण्या, तुझा रेडिओ पण ना. त्याचा रेडिओ काही नाही झालं. तू तुझे कान साफ कर. निखिल रेवाला चिडवण्याची एक संधी सोडत नव्हता. शट यार, किती मुसळधार पाऊस पडतो आहे. इकडे जवळपास कुणाचं घर आहे का. मालती वैतागली होती अशा अचानक आलेल्या पावसाने. हो, माझं घर आहे इथून पुढच्या चौकातच. अनुज, तू कार माझ्या घरी घे. आज रात्रभर तुम्ही सर्व माझ्या घरी थांबा. अरे यार प्रीतम, तुझ्या घरचे रागवतील नाही ना. आपल्यासोबत ह्या तिघी पण आहेत. नाही रागवतील रे. तिघीसाठीच म्हणतोय. या एका एरियात नाही राहत तिघी पण, 3 टोकाला राहतात. एवढ्या मुसळधार पावसात त्यांना ड्रॉप करणं शक्य आहे का तुला. नाही. चल तुझ्याचकडे. हो, आलंय माझं घर. कार लेफ्टला घे. इथून समोरचा रस्ता लागला की राईटने टर्न. बस बस, थांबव आता, आलं घर. पावसात सर्व भिजणार होती. अनुजने कार गेटच्या आत घेतली. कारचा डोर उघडून सर्व पावसापासून बचाव करत घरच्या बाल्कनीत पळाली. अरेच्छा, लाईट गेली वाटतं. एवढा वेळ गप्प बसलेला निखिल पुटपुटला. काय झालं इकडे मूर्ख निख्या. काय व्हायचं इकडे. मुसळधार पाऊस कोसळतो आहे, दिसत नाही का तुला. यार, कारमधून उतरताच तुम्ही दोघे इथे गोंधळ घालू नका. शांत राहा जरा. रेवा, निखिल आणि अनुजवर चिडली. प्रीतमने एकदा दोनदा दरवाजा वाजवला तेव्हा आतून त्याची आई बाहेर आली. काय ग आई, किती उशीर करते. आव आणत प्रीतम आईशी बोलला. पाऊस बघ किती धो पडतोय ते. तुझा आवाज आत येईल तर ना. अरे ही कोण. आत या. आई, हे माझे सर्व फ्रेंड्स आहेत. ही रेवा, ही मालती, आदिती आणि हा निख्या. अनुज हा नवा आलाय क्लासमध्ये. आणि हा प्रीतम, याला तर तू ओळखतेच. असं म्हणत प्रीतम हसायला लागला. हॅलो आंटी. साऱ्याने एक सूर काढला. प्रीतमच्या आईने साऱ्यांना बसायला सांगितलं आणि त्या आत पाणी आणायला गेल्या. आई, आम्हा सर्वांना जाम भूक लागली आहे. काही खायचं ते. प्रीतम किचनमध्ये आवाज जाईल अशा आवाजात ओरडला. पाण्याच्या बॉटल घेऊन येत प्रीतमची आई त्याला विचारू लागली. अरे हो, काहीतरी बनवते मी. पण तुम्ही सर्व पार्टीला गेले होते ना. कशी झाली पार्टी. कसली पार्टी न कसलं काय. अगं विपिन आलाच नाही. मध्येच निखिल बोलला. हो ना काकू, खूप वाट बघितली आम्ही त्याची. अरे मग कॉल करायचा होता. 100 वेळा केला कॉल, पण नाही रिसीव केला त्याने. कुठे गेला ना हा विपिन. असू द्या, महत्त्वाच्या कामात फसला असेल. इकडे आलात तर बरं झालं. मला तर प्रीतमची खूप काळजी वाटत होती. बाहेर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. अगं आई, नको ना एवढी काळजी करत जाऊ माझी. मी काही पावसात वाहत नाही जाणार आहे. बाय द वे, बाबा आणि छोटी कुठे दिसत नाही. झोपले ते. वेळ बघ किती झाला. बरं ऐक, तुझ्या मित्रांना घेऊन वर गेस्ट रूममध्ये जा. मी काहीतरी खायचं करून आणते. ओके मॉम. प्रीतम सर्वांना घेऊन गेस्ट रूममध्ये गेला. सर्व फ्रेश होऊन बसलीत. अनुज एकटाच खिडकीतून पाऊस बघत उभा होता. एवढ्या काळोखात तुला पाऊस दिसतो तरी कसा. अगं रेवा, दिसत नसला तरी फील करता येतो ना. ओ ग्रेट रेन फील लवर. मला पाऊस खूप आवडतो आणि मला अजिबात आवडत नाही. दिवसाही रात्र वाटावी असा काळोख आणि ढगांच्या आड लाजून बसलेला तो सूर्य. आग ओकणारा सूर्य तो म्हणे लाजून बसतो. तुम्ही कवी लोक ना यार वेडे असता वेडे. कशालाही कशाची उपमा देत बसता. थोड्या दूर अंतरावर बसलेल्या साऱ्यांकडे बघत रेवा बोलली. गाईज ऐकलं का. निखिल ओरडला. हो, चालू द्या, आम्ही ऐकतोय. वेली झाडांना बिलकतात जणू वीज कडकडावी आणि अशा पावसात गाड्या ट्रॅफिकमध्ये फसतात घंटोसे. पावसात कॅशियर पण कधी कवी बनतो. थेंब थेंब सरी शब्द भिजवतो. थेंब थेंब सरींना काय घेऊन बसलास. त्या सरीनं तो पाऊस फक्त इन्स्टा फेसबुक वॉलची क्रेज वाढवतो, बाकी काही नाही. गरमागरम भजीसोबत वाफाळलेल्या चहाची काही औरच मजा असते ग. सोसाट्याचा वारा आला आणि हातातली छत्री उडून गेली.
की झाली सजा. सजा काय म्हणतेस, पाऊस असा एन्जॉय करायचा असतो. तुझ्या बाजूला बघ. आदिती खिडकीतून बाहेर हात ठेवत हातावर सरी झेलत तो थंड पाण्याचा स्पर्श गालाला लावून घेत होते. इट्स सो कोल्ड. तुम्ही दोघेही ना पाऊस वेडे आहात. हो की. पाऊस वेडे काय म्हणतेस, चक्क मृगजळीत म्हण. असं पावसाच्या मागे मागे धावणाऱ्या ह्या दोघांना. हो प्रीतम, अचूक बोललास. यांना खिडकीतूनही पाऊस हवा हवासा वाटतो. कॅफेमध्ये तर पावसात नाचावं वाटतं. चला आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात. रेवा, अगं ही गाण्याच्या भेंड्या खेळायची वेळ नाहीये. मला विपिनचा विचार येतोय. कुठे असेल तो? कॉल पण घेत नाही आहे. अनुज, अरे आपण किती कॉल केले त्याला. उद्या चल त्याच्या घरी. साल्याला सोडणार नाही मी भेटला तर. असं असतं का? मित्रांचा काही विचार. आपली काळजी करत असेल एक कॉल करून सांगितलं पाहिजे. नाही, तो कशाला सांगणार. उद्या कॉलेजमध्ये न चालता आधी त्याच्या घरी चल. रात्री उशिरापर्यंत कुणाला झोप येत नव्हती. पहाट झाली. अनुजने रेवा, आदिती, मालती यांना घरी ड्रॉप करून दिलं आणि ते तिघे विपिनच्या घरी गेले. 2-3दा निखिलने डोरबेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. प्रीतमची नजर दाराच्या कडीकडे गेली. अरे यार, सीट लॉक लागलेले आहे, म्हणजे घरी कोणीच नाही. सर्व गेले कुठे असतील. आजूबाजूला विचारलं पण कुणालाच माहिती नाही. 2 दिवस झाले सर्वांना वाटलं विपिन आज येईल, उद्या येईल. 8 दिवसाने अनुज घरी गेला तरी देखील घराला लॉक लावलेलं होतं. महिना झाला पण विपिन आला नाही. परत अनुजने ठरवलं एकदा घरी जाऊन बघू. महिनाभराने प्रीतम आणि अनुज विपिनच्या घरी गेले. आज घराची सारी दारं सताळ उघडी होती. पाहुण्यांची रेलचेल आणि घरी काही प्रोग्राम आहे वाटतो विप्याच्या. आणि याने आपल्याला काही सांगितलं देखील नाही. त्याच्या बहिणीचं लग्न तर गपरे, आपल्यासोबत गेली 1 महिना झाला. विपिन बोलला नाही. आज जाऊन बघू. दारातूनच प्रीतमला विपिनचे डॅड दिसले. त्याने बाहेरूनच त्यांना आवाज दिला. अंकल, विपिन घरी आहे का? तिथे उपस्थित साऱ्यांच्या माना प्रीतमकडे वळला. आम्ही त्याचे मित्र. आम्हा दोघांना त्याला भेटायचं आहे. खूप दिवस झाले. तो बोलला देखील नाही आमच्यासोबत. त्याच्याशिवाय क्लासमध्ये लक्ष लागत नाही. बोलवा ना विपिनला. भिंतीवर लटकलेल्या फोटोकडे दारातूनच अनुजची नजर गेली. अनुजचं हृदय जोराने धडधडू लागलं. तो एकदम स्तब्ध झाला. सुन्न मनाने त्याने त्या फोटोकडे आवासून बघितलं. काय झालं काका? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? पायातील शूज बाजूला काढून ठेवत प्रीतम आत गेला. विपिन, विपिन, कुठे आहे तू? काय यार, आम्ही तुझ्या घरी आल्यावर देखील अशी मजाक करू नको. लवकर बाहेर ये. हा, नाहीतर मी येईल तिकडे. आत जात अनुजने प्रीतमचा घट्ट हात आवरला आणि भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे नजर फिरवली. फोटोतही हसतच होता तो. त्याची ती करारी मिश्किल नजर उभ्या असलेल्यांवर रोखून धरावी असावी त्याने, असा बघणाऱ्याला भास व्हायचा. बकुळीच्या फुलांचा सुकलेला हार त्याच्या फोटोवर झुलत होता. बाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्याने तो काहीच हालत होता. बेटा विपिन. विपिन आपल्यातून निघून गेला. त्याच्या डॅडचं हे बोलणं ऐकून प्रीतमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला ब्रेन ट्यूमर झाला होता. वाढदिवसाच्या दिवशी तो हॉटेलमध्ये तुमच्याकडे यायला निघाला तेव्हा अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ICUमध्ये 1 महिना भरती होता तो. विपिनचे डॅड जे घडलं ते निर्विकारपणे सांगत होते. एवढं सगळं होऊन तुम्ही आम्हाला साधं कॉल करून देखील बोलवलं नाही. अनुज डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता. प्रीतम तर तुटून गेला होता. सारखा विपिनचा फोटोकडे बघत होता तो. मी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमचे कॉल येत होते तेव्हा तुम्हाला सांगणार होतो, पण विपिनने मला अडवलं. म्हणत होता माझ्या मित्रांना कुणाला सांगू नका मला काय झाले ते. आज माझा वाढदिवस आहे आणि ते सर्व खुश आहेत. किती निस्वार्थी वृत्तीचा होता विपिन. एकटा एक मुलगा होता आमचा. कधीच कशाचा अट्टास नाही केला त्याने आमच्याकडे. जाताना एवढं सांगून गेला तो तुम्हाला, मी नसलो तरी मला भेटत राहा बकुळीच्या झाडाखाली. मागे वळून त्याच्या फोटोकडे एक नजर टाकत अनुज आणि प्रीतम घराच्या बाहेर पडले. काय झालं आण्या, तुला ते दिवस आठवायला लागलेत? हो अगं, बहुतेकदा माणूस वर्तमान सोडून भूतकाळात जगत असतो. विपिन गेल्यानंतर परत तो इन्सिडेंट कधी आठवलाच नाही आणि आज त्याच्या घरून निघालो प्रीतम सोबत शेवटचं आठवलं. यादें भी बड़ी करारी होती है ना अनुज. हाँ यार, दिल से दफनाती ही नहीं. अब छोड़ वो बातें. कॉलेजचा टपरीवर घेऊन चालणार मला? का नाही, बस 1 कप चाय की तो बात है. हां चल. अगं पण कार कुठे आणली मी? रनिंग करत आलो म्हटलं. अनुज हसायला लागला. अरे तू नाही आणली तरी माझी आहे ना. ही घे चावी, तू ड्राईव्ह करणार. ओके, गुड मॅन. दोघेही कॉलेजच्या चाय टपरीवर गेले. तीच टपरी, तोच टपरीवाला. टपरी उघडली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ होतीच. अनुज आणि आदिती एका लोखंडी बेंचवर जाऊन बसले. थोड्याच वेळात गरमागरम इलायची चाय आली.
बाय द वे, काय लिहितो सध्या तू? तिच्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने अनुज जरा बुचकळ्यात पडला. कमी शब्दात खूप काही सांगून जाणं. अरे मी एकटाच माझ्या रायटिंगबद्दल सांगत बसलो. तू पण लिहायची ना ग कॉलेजमध्ये असताना? हॉनेस्टली आय लव्ह रायटिंग टू यू नाऊ. असं जड शब्दात व्यक्त नाही होता येत, पण डायरीच्या प्रत्येक पानात मनात साचलेले खोलवर रुतून बसलेला आपोआप पेन हातात घेतला की उतरतं. हा ती म्हणायची, आठवतं तुला? डायरी म्हणजे द्विधा मनात साचलेला गाळ व्यक्त करायचा हृदयातला दुसरा कप्पा. हो आठवतं. किती आठवणी आहेत अशा मनात कोरलेल्या. मला देशील तुझी डायरी वाचायला? तुला काय देऊ वाचायला? इट्स पर्सनल. चल नको देऊ. तसंही मला डायरी लिहायला आणि वाचायचा शौक नाही आहे. आणि मी एक बुक लिहिली आहे. वाव यार, कॉंग्रॅच्युलेशन. बरं आधी सांग कशावर लिहिली आहे? अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज. ओ ग्रेट. त्यामधील काही वास्तविक दर्शता तुझ्या आयुष्यात घडलेली असू शकते का? मे बी ऑर मे बी नॉट. इट्स डिपेंड ऑन हाऊ इंटरेस्टिंग इट इज. तसं बघितलं तर अनुज लिहिणारा जे सभोवती घडतो तेच मांडतो. खूपशा कल्पनाही निव्वळ फुटकळ असतात रे. हो, मलाही वास्तविक लिहायला आवडतं. मग तसं घडावं म्हणून आपण कल्पकतेच्या जोरावर लिहू शकतो. वेट. कसा यार गरम आहे अजून चहा? थंड होऊ दे. जळल ना ओठ. व्हॉट कॅन आय डू यार? ओल्ड हॅबिट. डाय हार्ड सो ॲज ऑलवेज. खूप घाईचा आहेस तू. नाही ग, ओठाला थोडा लागला चहा, पण ती चहाची चव अजूनही बदललेली नाही. सेम टी स्टॉल, सेम जिंगर टी. दिस वॉज आवर्स थिंग. वेट सेकंड. कप नेऊन देतो काकांना. वेटर आणि कस्टमरचे दोन्ही कामं तूच करतो. अगं कोणतंही काम करण्यात लाज कसली बाळगायची? कप ठेवायला गेला अनुज. कॉलेजमध्ये असताना पण हा साऱ्यांचे कप गोळा करून नेऊन ठेवायचा. नेहमीच याचं. त्याला हे असं करूनही काही मिळायचं नाही, पण काकांच्या चेहऱ्यावरचं गोड स्माईल दिसायची. त्याचं समाधानाने तो सुकावून जायचा. तुला माहीत आहे अदिती, तुझा हाच प्रॉब्लेम कॉलेजमध्ये असताना पण होता. ये नाही हा? काय नाही म्हणतेस? माठासारखं फुगणं, कोणी काही म्हटलं तर, आणि एखाद्या गोष्टीवर अडून राहणं. ओ, तुला आठवतं रात्र मी तुझ्या असाइनमेंट्स कंप्लीट करून लागायची आणि तू स्वतःच्या 1-2 इम्प्रेसिंग लाईन टाकून सबमिट करायचा. जाम खुश व्हायचे रे सर तुझ्यावर. क्रेडिट तो तूने तुझे उस बात का कभी दिया ही नहीं. मैं क्या तुझे क्रेडिट देता? जाने दे आप. नाही, जाने क्यों दूँ? असं सांगत आहे की सर्व सॅक्रिफाईस तूच केलं. आपल्या मैत्री प्रत्येकाला एक दुसऱ्यासोबत ॲडजस्ट होणं किती कठीण होतं माहिती आहे तुला? हो, ते चांगलंच ठाऊक आहे मला. माझ्यासारख्या कॉफी पर्सनला तू इथे रोज चायच्या टपरीवर आणून चाय लवर बनवलं, आणि तू ग मनात नसताना सत्यमेव जयतेचे सर्व एपिसोड बघायला लावायची. हॅलो, इट्स रिॲलिटी. यू नीड टू वॉच. ओके. तुझा नवरा काय म्हणतो? त्याला नाही आणलं इकडे? तो तिथेच आहे. आणि तू लग्नाला का नव्हता आला माझ्या? खूप शोधलं तुला. एवढ्या लोकात मी कसा दिसेल तुला? तो हसला. म्हणजे तू आला होता, पण मग स्टेजवर का नाही आला? प्रीतम आणि निखिल तर आला होता. मी विचारलंही तुझ्याबद्दल, पण सभोवती गर्दी एवढी होती, तो काय बोलत होता समजलंच नाही. अनुजला यावर काय बोलावं सुचत नव्हतं. तो परत भूतकाळात गेला. कॉलेज संपून 3 महिने झाले होते. सर्व डिग्री घेण्याकरिता कॉलेजमध्ये आले. निखिल, रेवा, अनुज, प्रीतम, मालती सर्व कॉलेजमध्ये गेटसमोरच भेटलीत. एकदाच कॉलेज संपल्यावर असं रोज भेटणं आता कुणाला शक्य नव्हतं. कॉलेजच्या आठवणी तशाच ताज्या होत्या. रोजच्या पाणीपुरीची निखिलला आठवण झाली. कॉलेजच्या गेटसमोरून जाताना त्याचं लक्ष बाजूच्या 4 चाकीवर गेलं आणि त्याने तिथे साऱ्यांना थांबून घेत पाणीपुरी खायचा हट्ट केला. तारुण्यही कधी बालिशपणाने जगायला भाग पाडतं ते असं. वाऱ्यावर हलणारा बोर्ड, स्पेशल पाणीपुरी सेंटर आणि कॉलेजच्या बाजूला उभी राहणारी ती 4 चाकी बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती. अनुजला तर तिथली पाणीपुरी खाल्ल्याशिवाय कॉलेजमधून घरी जावं वाटत नव्हतं. पाणीपुरी खायची तर त्याच 4 चाकीवरची, नाही तर त्या 4 चाकीशिवाय दुसऱ्या ठिकाणच्या पाणीपुरीला कुठलीही आली तशी चव. सर्व ग्रुप तिथे गेल्यावर गाडीवाला म्हणतो, या भाऊ, काय खाणार? भेळ, पाणीपुरी, शेवपुरी? अनुजने ऑर्डर दिला. काका पाणीपुरी खिलाओ. तोपर्यंत पाणीपुरीवाल्याने 5 जणांच्या हातात 5 स्टीलच्या प्लेट ठेवल्या आणि त्याने पहिला 6 लावला. एक हाताने गल्ल्यातून सुट्टे पैसे देऊन आधीचे गिराईक कटवले. दुसऱ्या हाताने सराईतपणे 2 फूट उंचीच्या प्लास्टिकच्या पिशवीतून एक पुरी उचलली. 4 बोटांवर धरून अंगठ्याने करकन तिच्या वरच्या पापुद्र्याला भोग पाडले आणि वाटाणा बटाट्याचे थोडे मिश्रण त्यात भरले. सर्वांना पाणीपुरी कशी हवी आहे एकदा पाणीपुरीवाल्याने विचारून घेतले. गोड, तिखट की कमी तिखट? सर्व ओरडले तिखट, पण रेवा म्हणाली कमी तिखट.
सारे रेवाकडे बघून हसू लागले. त्याने ते मिश्रण भरलेली पुरी आधी एका चिनी मातीच्या बरणीत हलकेच बुडवली आणि मग एका मडक्यात बुचकळवली. बाहेर काढून मडक्यावर 2दा खाली वर केली. एक्स्ट्रा पाणी त्यात पडले आणि मग काढून पाण्याचे थेंब पाडत प्रीतमच्या प्लेटमध्ये ठेवली. सराईतपणे घाईघाईने ती उचलून सरळ तोंडात टाकली आणि गपकन तोंड बंद केले. दुसरी पाणीपुरी मालतीच्या प्लेटमध्ये पडली. तिने ती खाऊन घेतली. पाणीपुरीवाला जणू 110च्या स्पीडने पाणीपुरी बनवत प्लेटमध्ये टाकत होता. त्याच्या लक्षात आलंच नाही की रेवाने कमी तिखट मागितली. त्याने रेवाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी ठेवताच तिने घाईने पाणीपुरी उचलत तोंडात कोंबली. आतमध्ये हवा आणि पुरीतल्या पाण्याचे असं काही स्फोटक मिश्रण तयार झाले की जणू सुरंग फुटला. नाकातोंडात पुरीचा खमंग झाला होता. डोळ्यातून पाणी, कानातून धूर यायचा तेवढा बाकी होता. असा काही ठसका लागला म्हणता की रेवाला ब्रह्मांड आठवले. रुमाल, प्लेट आणि स्वतःला या सगळ्यांना सावरता सावरता तिची तारांबळ उडाली. काय पण ध्यान आहे अशा नजरेने पाहत त्या गड्याने दुसरी पुरी ठेवली. पण सगळे सावरून स्थिर होऊन तिला हात घालेपर्यंत ती जरा जास्तच भिजली आणि उचलून खाताना तिचे पाणी प्लेटमध्येच राहिले. हे पुरी आवर्तन पण फसले. रेवाकडे प्रीतमचे लक्ष जाताच त्याने आधी गालातल्या गालात हसून घेतले. नंतर आपल्या बॅगमधून पाण्याची बॉटल काढत रेवासमोर ठेवली. आता तर रेवा पाणीपुरी खायचं नाव घेणार नव्हती. निखिल, मालती, अनुज खाण्यात मस्त व्यस्त होते. त्याने तिसरी पुरी मांडली. आता जरा अंदाज आला. ही पुरी अगदी व्यवस्थित तिच्या गंतव्यस्थानी पोहोचली होती. आता तर सगळे टेक्निकच आत्मसात झाले. त्याने पुरी मांडली की लगेच अनुजने ही झडप घालून उचलली आणि हळूच पुरी तोंडात टाकली. तिखट, लवंगी फटाका, आंबट फुलभाजे, गोड भुईनळे आणि नमकीन रॉकेट असे सगळे आतिषबाजी आतल्या आत सुरू होते. ही जी काही सरमिसळ टेस्ट असते ना पाणीपुरीची, जगात कुठेही भटकलात तरी तशी सेम टेस्ट मिळायची नाही. ती टेस्ट एखाद्या ठरल्या प्लेसवरच विसवली असते. पण त्याची सवय होते न होते तोच एक प्लेटचा कोटा संपतो पण मन भरत नाही. मग शेवटी पुरी तोंडात घोळवत खुनेनेच लगे रहो म्हणून रेवाने गाडीवाल्याकडे प्लेट पुढे केली. खाणं संपल्यावर त्याने आवरायला सुरुवात केली. तर कहाणीचा तिसरा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.